नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे आपलं अस्पायरंट्स यार्डमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत महा-टी-ई-टी परीक्षा 2026 साठी अत्यंत महत्त्वाच्या मराठी व्याकरणाचे टॉपिक्स. यापूर्वीही मराठी व्याकरणावरती आपण व्हिडिओ बनवला आहे, ज्याच्यामध्ये आपण वारंवार विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा सराव केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच टॉपिक्स घेतले आहेत, जे मोस्ट रिपीटेड आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रश्न नाही सोडवणार आहोत, तर त्या प्रश्नाचे सॉल्व करताना जे बेसिक रूल्स आहेत, हे प्रश्न सोडवताना त्या सर्व रूल्सचा किंवा टिप्स अँड ट्रिक्सचा आपण डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ कुणीही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण का, जर तुम्हाला तुमच्या टी-ई-टीचा स्कोर 90+ अधिक करायचा असेल, तर मी वारंवार सांगितलंय की 3 विषय जसे की CDP म्हणजेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि तुमच्या दोन्ही भाषा, मग ती मराठी इंग्रजी असू दे, मराठी हिंदी असू दे, तर लँग्वेजेस हे 90 मार्क तुमच्या हातातले आहेत आणि हेच तुम्हाला तुमचं स्कोर बूस्ट करण्यासाठी खूप मदत करणार आहेत. ठीक आहे, तर सगळ्यात जास्ती काम करायचं जर असेल तर बालमानसशास्त्र व तुमच्या दोन्ही भाषा. आणि भाषांचा स्कोर बूस्ट करायचा असेल तर बेसिक आहे की तुम्हाला व्याकरण हे तुमचं पक्क असलंच पाहिजे. तर आजचा व्हिडिओ कुणीही स्किप करायचा नाहीये, शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबरीने उद्यापासून म्हणजेच 15 जून पासून सर्वांची स्कूल स्टार्ट होते आणि सर्वांचंच शेड्यूल अगदी दगदगीचं होऊन जाईल. तर तुमचं काम सोपं करण्यासाठी फक्त स्कूल स्टार्ट होतीये असंच नाही, तर 28 जूनही जवळ येते, तुमची परीक्षा पण जवळ येते. तर तुमचं रुटीन आणि अभ्यास मेंटेन करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही स्टडी पॅकेजेस घेऊन आलो आहोत. तेही अगदी माफक दरात. स्क्रीनवरती मी प्रत्येक पॅकेज अगदी सविस्तर सांगितलंय. पॅकेजमध्ये काय आहे, तर तुमच्यासाठी सराव संच, ज्याच्यामध्ये अपेक्षित प्रश्न, मोस्ट रिपीटेड टॉपिक, PYQ प्रश्नांचा आपण काय केलेला आहे, तर एक 50 प्रश्नांचा संच प्रत्येक विषयासाठी बनवला आहे. त्याचबरोबरीने व्याकरणासाठी इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेचा आपण चीट बुक बनवला आहे, ज्याच्यामध्ये व्याकरणाचे सर्व नियम अगदी तुम्हाला लक्षात राहतील अशा सोप्या भाषेत उदाहरणासहित दिलेले आहेत. आणि क्विक रिव्हिजन नोट्स आहेत. CDP, विज्ञान, परिसर अभ्यास, गणित, सामाजिक शास्त्र या सर्व विषयांचे हे अशा पद्धतीने बनवले आहेत, जे तुम्ही अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशी त्याच्यावरती नजर फिरवलीत तर तुम्हाला परीक्षेला ते अगदी व्यवस्थित लक्षात येतील, इतक्या सोप्या भाषेत ते बनवलेले आहेत. आणि अगदी माफक दरात हे संच तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. आणि कंप्लीट स्टडी मटेरियल, अगदी सराव संच, चीट बुक, रिव्हिजन नोट्स पेपर 1 साठी किंवा पेपर 2 साठी फक्त एका पेपरसाठी 225 रुपयाला भेटून जाईल. आणि जर तुम्ही कॉम्बो पेपर 1 पेपर 2 दोन्हीसाठी घेतलं तर 320 रुपयांसाठी. ज्यांना कुणाला स्टडी पॅकेजेस घ्यायचे आहेत त्यांनी मला आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे. सुरू करूयात आजच्या सेशनला. पहिला प्रश्न आहे, आमच्या घरी रोज वाघ येतो या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. अभिधा, लक्षणा, व्यंजना की यापैकी कोणतेही नाही. तर याचं उत्तर असणार आहे लक्षणा. का, तर बघा इथे वाघ म्हणजे काय प्रत्यक्ष प्राणी येत नाहीये. इथे वाघासारखा शूर किंवा अगदी क्रूर प्रवृत्तीचा माणूस अशा लक्षार्थ अर्थाने हा आपण शब्द वापरलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, अधोमुख या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी ओळखायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला माहित असलं पाहिजे की अधोमुख म्हणजे काय. अधोमुख म्हणजे ज्याचा चेहरा खालच्या दिशेने आहे. ठीक आहे, ज्याचं मुख खालच्या दिशेला आहे, अशा स्थितीला आपण अधोमुख म्हणतो. तर ऑप्शन्स आहेत ऊर्ध्वमुख, सन्मुख, विन्मुख की अभिमुख. तर याचं उत्तर आहे ऊर्ध्वमुख. का, तर ऊर्ध्वमुख म्हणजे ज्याचा चेहरा आहे वरच्या दिशेला, ज्याचं तोंड वरच्या दिशेला आहे. पुढचा प्रश्न, धनुर्विद्या या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. धनुविद्या, धनु अधिक विद्या, धनुर्विद्या की धनुष विद्या. तर बघा याचं उत्तर असणार आहे धनु अधिक विद्या. का, तर हा एक विसर्ग संधीचा प्रकार आहे आणि इथे विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून, आता बघा धनु ऊचा उच्चार होतोय आणि त्याच्या पुढे मृदू व्यंजन आल्यास
आपण काय करतो, र विसर्गाचा वापर करतो. तर बघा, म्हणून इथे काय, धनु अधिक विद्या याचं ज्यावेळेस तुम्ही जोड करताय, ठीक आहे, तर धनुर्विद्या असा त्याचा उच्चार होतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, मुलांनी शिक्षकांना प्रश्न विचारला, या वाक्यातील शिक्षकांना या शब्दाची विभक्ती कोणती? विभक्ती तक्ता अगदी सर्वांनाच पाठ असला पाहिजे आणि ज्यांना पाठ आहे त्यांना हा प्रश्न चुटकीसरशी सॉल्व्ह करता येईल. द्वितीया, तृतीया, चतुर्थी की षष्ठी? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन सी, चतुर्थी. जेव्हा दान किंवा भेटीची क्रिया होत असताना कर्मा व्यतिरिक्त असणाऱ्या संप्रदानाला ना प्रत्यय लागल्यास ती चतुर्थी विभक्ती असते. कारण येथे प्रश्न हे काय आहे, हे प्रत्यक्ष कर्म आहे आणि शिक्षक हे अप्रत्यक्ष कर्म आहेत. पुढचा प्रश्न, आईने मुलीला अंगाई गीत गाऊन झोपवले, या वाक्यातील मुख्य कर्म ओळखा. आईने मुलीला अंगाई गीत की झोपवले? तर इथे बघा, आईने आणि मुलीला हे नाम आहेत, ठीक आहे. आपल्याला कर्म ओळखायचंय, तर तुमचं आन्सर असणार आहे ऑप्शन क किंवा ड मधून. तर इथे उत्तर आहे तुमचं ऑप्शन सी, अंगाई गीत. कारण का, बघा, क्रिया ज्याच्यावर प्रत्यक्ष घडते ते प्रत्यक्ष कर्म, म्हणजे इथे अंगाई गीत, ठीक आहे. आणि मुलीला हे काय आहे, तर हे अप्रत्यक्ष कर्म आहे. त्यामुळे तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. बऱ्याच वेळेला आपण प्रश्न वाचतानाच गडबड करतो आणि चुकीचा पर्याय निवडतो. इथे बघा, बारकाईने 2 मिनिट जाऊ दे, दोनदा प्रश्न वाचा. इथे त्यांनी म्हटलंय की भाववाचक नसलेला शब्द तुम्हाला ओळखायचा आहे, ठीक आहे. तर बघा, कीर्ती, वात्सल्य, हिमालय की चपळाई? तर इथं तुमचं ऑप्शन सी, हिमालय हे करेक्ट आन्सर असणार आहे. का, तर कीर्ती, वात्सल्य आणि चपलाई हे भाववाचक आहेत, ठीक आहे. पण हिमालय हे विशेष नाम आहे, ते पर्वताचं नाव आहे. त्यामुळे तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न, घोड्याने गाडी ओढली, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. अधोरेखित शब्द आहे घोड्याने, तर द्वितीया, तृतीया, चतुर्थी की पंचमी? तर याचं उत्तर आहे तृतीया. का, तर बघा, शब्दाला ने प्रत्यय लागला असून तो वाक्यात करण म्हणजे साधन कर्ताचे काम करत आहे. पुढचा प्रश्न, स्वच्छ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. बघा, त्यांनी शब्द वापरला आहे योग्य विरुद्धार्थी. ऑप्शन्स आहेत निर्मळ, अस्वच्छ, घाण की मलिन? तर इथे बघा, निर्मळ म्हणजे काय, स्वच्छ, तो समानार्थी झाला. तर ऑप्शन ए तर नाही, स्वच्छचा विरुद्धार्थी असणार आहे अस्वच्छ, ठीक आहे. घाण आणि मलिन याचा अर्थही अस्वच्छच असा होतो, पण त्यांनी अगदी प्रश्नात बारकाईने मेन्शन केले की योग्य विरुद्धार्थी, तर स्वच्छचं बनेल अस्वच्छ. पुढचा प्रश्न, उद्या सुट्टी मिळाली तर मी तुमच्या घरी येईन, हे कोणत्या प्रकाराचे वाक्य आहे? केवळ वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे की प्रश्नार्थक वाक्य? तर बघा, इथे पहिले जो चुकीचा पर्याय आहे ना, तो बाद करून टाका. हा प्रश्नार्थक तर असूच शकत नाही, कारण कुठेही प्रश्नचिन्हाचा वापर नाहीये. मग हे काय आहे, मिश्र वाक्य, संयुक्त की केवळ? आता तुम्ही चूज करू शकता. तर बघा, हे असणार आहे मिश्र वाक्य. कारण का, तर इथे जर तर संकेतबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली ही वाक्य आहे, म्हणून याला आपण म्हणतो मिश्र वाक्य. मुलांनो शांत बसा, या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ की संकेतार्थ? तर याचं उत्तर आहे आज्ञार्थ. सोपं होतं, आज्ञा केली गेली आहे, वाक्यातून आज्ञा, विनंती किंवा उपदेशाचा बोध होत आहे, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. खालीलपैकी कोणता शब्द कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? बघा, पंकज, राजीव, सरोज की समीर? तर पंकज, राजीव आणि सरोज हे तर कमळचे समानार्थी शब्द आहेत, पण समीर
या शब्दाचा अर्थ होतो वारा किंवा पवन. तर तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी समीर. पुढचा प्रश्न, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. विदुषी, विद्वाना, बुद्धिवान की विद्वानी. तर सोपं आहे, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए विदुषी. पुढचा प्रश्न, पांढरा परीस या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ काय? अत्यंत मौल्यवान वस्तू, लबाड किंवा कपटी माणूस, अशक्य कोटीतील गोष्ट की निरुपयोगी माणूस. तर पांढरा परीस या शब्दाचा वाक्यप्रचाराचा अर्थ आहे लबाड किंवा कपटी माणूस, जो अगदी क्लीनपणे छळ करून निघून जाईल, अशा माणसाला आपण काय म्हणतो? पांढरा परीस. पुढचा प्रश्न, मराठी भाषेत एकूण किती मुख्य वर्ण मानले जातात? हा मोस्ट रिपीटेड टॉपिक आहे. वर्ण, स्वर याच्यावरती सारखे सारखे प्रश्न विचारले जातात, तर हे अगदी तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर बघा, ऑप्शन्स आहेत 12, 34, 48 की 52. तर याचं उत्तर आहे 48. जेव्हा पारंपरिक किंवा जुन्या पद्धतीचा उल्लेख होतो, तर पारंपरिक किंवा मराठी वर्णमाळेत 48 वर्ण आहेत. आणि जर आपण मॉडर्न किंवा आधुनिक वर्णमालेत बोललो, तर या 48 वर्णांमध्ये, ठीक आहे, काही स्पेसिफिक टर्मिनॉलॉजीज जसं की ॲ आणि अ चा समावेश झाला आणि आता त्याची संख्या किती झाली आहे? 52 झाली आहे. ठीक आहे. पुढे, आईने बाळाला निजवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, संयुक्त क्रियापद की अनियमित क्रियापद. याचं उत्तर आहे प्रयोजक क्रियापद. का? तर जेव्हा कर्ता ती क्रिया स्वतः करत नसून दुसऱ्याकडून करून घेते, तेव्हा आपण याला प्रयोजक क्रियापद असे म्हणतो. पुढचा प्रश्न, राजा ज्ञानेश्वर या शब्दातील ज्ञानेश्वर हे नाम कोणत्या प्रकारात मोडते? सामान्य नाम, भाववाचक नाम, विशेष नाम की धातू साधक नाम. तर बघा, याचं उत्तर असणार आहे विशेष नाम. त्या राजाचं पर्टिक्युलर नेम, नाऊन आहे ते, विशिष्ट नाम आहे ते, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे विशेष नाम. पुढचा प्रश्न, विपत्ती या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? संपत्ती, संकट, उजेड की प्रगती. तर सर्वात आधी तुम्हाला विपत्ती म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. विपत्ती या शब्दाचा अर्थ होतो संकट किंवा एखादी आपत्ती. तर इथे उत्तर असणार आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, माझ्या पाठीवर सुती गोण आली या वाक्यातील गोण या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग की उभयलिंग. तर बघा, सोपं आहे. जर तुम्ही वाक्य बारकाईने वाचलं, जसं मेनी टाइम्स मी रिपीट करते की प्रश्न नीट वाचायचे. बघा, गोण आली म्हणजे काय? तर हा शब्द स्त्रीलिंगी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद योग्यरित्या कसं लिहिलं जातं? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, आजच्या सिरीजचा अगदी शेवटचा प्रश्न, दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. मनकवडा, मर्मज्ञ, त्रिकालज्ञ की अल्पज्ञ. तर सोपं आहे, मनातील विचार जाणणाऱ्या व्यक्तीला आपण म्हणतो ऑप्शन ए मनकवडा. आशा करते आजचा व्हिडिओ सर्वांनाच समजला असेल आणि जर तुम्हाला कोणती डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. डेफिनेटली त्याच्यावरती काम केलं जाईल आणि तुमचं डिफिकल्टी सॉल्व्ह करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा. कारण का? तर अशाच इम्पॉर्टंट टॉपिक सहित आम्ही दररोज व्हिडिओज अपलोड करतोय आणि तुम्हाला जर तुमचा व्हिडिओ स्कोर बूस्ट करायचा असेल, मेंटेन करायचा असेल, तर तुम्हाला स्टडी मटेरियल कोणतंही हवं असेल तर व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट करायचं आहे. सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी, डेली अपडेटसाठी आमच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं की इंस्टाग्राम आणि फेसबुकला कनेक्टेड राहायचं आहे, जेणेकरून कोणतीही नवीन माहिती कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची असेल, मोस्टली
टीचर एलिजिबिलिटी टेस्ट संदर्भात, मग ते टेट, टी-ई-टी असेल, टेट असेल, नेट असेल, सेट असेल, तर तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशन भेटत जाईल. धन्यवाद.